नमस्कार, मी अर्चना आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अजून एक छान सोपी रेसिपी घेऊन आली आहे. बहुतेकदा सगळ्यांच्या घरी रात्रीच्या जेवणाला थंडीमध्ये ही रेसिपी नक्कीच तयार करत असाल. चला माझ्या पद्धतीने बघूयात. ते म्हणजे तांदूळ आणि मुगाची खिचडी. कुकरमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, तमालपत्र, थोडीशी काळी मिरी, लवंग याची छान फोडणी तयार करून घेतली. हळद घालून घेतली. त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि मूग डाळ घालून छान 2 मिनटं परतून घेतलं. ह्याच्यामध्ये मी दुप्पट पाणी ॲड केलं आणि वरून आपले सगळे मसाले घातले. मसाले म्हणजे काय, तर गोडा मसाला, गरम मसाला आणि धणे जिरे पावडर. ही अशी खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते चवीला. आणि घातलं होतं थोडंसं चवीप्रमाणे मीठ. हे सगळं मी 2 मिनटं छान उकळून घेतलं आणि त्याला एक छान उकळ आल्यावर त्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. सगळं एकजीव केलं आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या. ही खिचडी एकदम सुंदर होते. त्याच्यावर मस्त गरमागरम तूप घ्यायचं. खिचडी कुकरला होत असताना साईडला बाउलमध्ये दही, बेसन हे छान एकजीव करून घेतलं. ते छान एकजीव झाल्यावर त्यामध्ये प्रमाणानुसार पाणी ॲड केलं. जेवढी कढी आपल्याला करायची त्यानुसार. साईडला कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यात मस्त चरचरीत अशी फोडणी तयार करून घेतली. मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं आणि ही छान सगळी मिक्स केलेलं दही आणि बेसन घालून घेतलं. कढीला छान उकळी आली. त्यात कोथिंबीर घालून घेतली. गॅस बंद केल्यावर त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं म्हणजे कढी फुटणार नाही. त्यामध्ये आधी मी थोडीशी साखर घातली होती. कसा वाटला आजचा भेद नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.